गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मी अनिल आर जिपकाटे, शिल्पनिदेशक संदाता, संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपले हार्दिक स्वागत करीत आहे. आज आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत वेल्डिंग पोझिशन. तर प्लेट मधील वेल्डिंग पोझिशन कोणत्या आणि पाईप मधल्या वेल्डिंग पोझिशन कोणत्या याची सविस्तर माहिती या पाठामध्ये आपण शिकणार आहोत. वेल्डिंग पोझिशनचे 4 प्रकार आहेत. नंबर 1 फ्लॅट किंवा डाऊन हँड पोझिशन. नंबर 2 हॉरिझॉन्टल पोझिशन. नंबर 3 व्हर्टिकल पोझिशन. आणि नंबर 4 ओव्हरहेड पोझिशन. असे वेल्डिंग पोझिशनचे 4 प्रकार आहेत. नंबर 1 फ्लॅट आर डाऊन हँड पोझिशन, सपाट किंवा खालच्या बाजूस वेल्डिंग पोझिशन. जाब वेल्डिंग टेबलवर किंवा जमिनीवर ठेवून वेल्ड भाग जमिनीशी 180 अंशामध्ये असतो त्यास फ्लॅट किंवा डाऊन हँड पोझिशन असे म्हणतात. आर्क वेल्डिंगमध्ये इलेक्ट्रोड हा 80 ते 90 अंशामध्ये असतो व गॅस वेल्डिंगमध्ये ब्लो पाईपचा अँगल 45 ते 60 अंशामध्ये व फिलर रॉडचा अँगल 30 ते 40 अंशामध्ये धरून वेल्डिंग केली जाते. या पोझिशनला डाऊन हँड किंवा फ्लॅट पोझिशन असे म्हणतात. या पोझिशनमध्ये डिपॉझिशन रेट जास्त असते, वेल्डिंग बीटचा दर्जा चांगला असते. नंबर 2 हॉरिझॉन्टल पोझिशन. जाब जमिनीशी व डोळ्याशी समांतर आडव्या स्थितीत वेल्डिंग केली जाते त्यास हॉरिझॉन्टल पोझिशन असे म्हणतात. हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये जाबचे वेल्ड लाईन आडव्या स्थितीमध्ये असते. जाब जमिनीशी 90 अंशामध्ये असतो. आर्क वेल्डिंगमध्ये इलेक्ट्रोड हा 80 अंशामध्ये धरून जाबला डावीकडून उजवीकडे वेल्डिंग केली जाते. गॅस वेल्डिंगमध्ये ब्लो पाईपचा अँगल हा 50 ते 60 अंशामध्ये व फिलर रॉडचा कोन हा 55 ते 60 अंशामध्ये असतो आणि गॅस वेल्डिंगमध्ये उजवीकडून सुरुवात करून डावीकडे शेवट केला जातो. त्यास या वेल्डिंगच्या पोझिशनला हॉरिझॉन्टल वेल्डिंग पोझिशन म्हणतात. व्हर्टिकल पोझिशन, उभी पोझिशन. जाब जमिनीशी उभ्या स्थितीत ठेवून वेल्ड लाईन ही काटकोनात 90 अंशामध्ये असते. या व्हर्टिकल वेल्डिंग पोझिशनचे 2 प्रकार पडतात. खालून वर वेल्डिंग करणे म्हणजे त्याला बॉटम टू टॉप असे म्हणतात. या पद्धतीमध्ये वेल्डिंग करावयाच्या जाबला खालील बाजूस वेल्डिंगला सुरुवात करून वरील बाजूकडे शेवट केला जातो त्यास बॉटम टू टॉप असे म्हणतात. यामध्ये इलेक्ट्रोड हा 60 ते 70 अंशामध्ये पकडतात. नंबर 2 वरून खाली वेल्डिंग करणे म्हणजेच टॉप टू बॉटम. या पद्धतीमध्ये वेल्डिंग करावयाच्या जाबला वरील बाजूस वेल्डिंगला सुरुवात करून खालील बाजूकडे शेवट केला जातो त्यास टॉप टू बॉटम असे म्हणतात. नंबर 4 ओव्हरहेड पोझिशन. यामध्ये जाब हा वेल्डरच्या डोक्यावरील बाजूस जमिनीशी समांतर असतो. वेल्ड आडवी किंवा उभी असू शकते. आर्क वेल्डिंगमध्ये इलेक्ट्रोड हा 60 ते 80 अंशामध्ये धरला जातो. वेल्डिंग करताना ओव्हरहेड पोझिशनमध्ये शार्ट आर्क लेंथ वापरावी लागते. गॅस वेल्डिंगमध्ये ब्लो पाईपचा कोन हा 60 अंशामध्ये धरून फिलर रॉडचा कोन हा 30 अंशामध्ये धरून उजवीकडून डावीकडे वेल्डिंग करावी लागते. या पोझिशनमध्ये मोल्टन पूल कंट्रोल करणे अवघड असते. त्यामुळे ओव्हरहेड पोझिशनला वेल्डिंग करण्यासाठी कुशल कारागिराची किंवा जास्त प्रॅक्टिसची गरज असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिलेट वेल्ड 1F फ्लॅट पोझिशनमध्ये 160 वेल्ड हॉरिझॉन्टल असते. 2F मध्ये हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये 160 वेल्ड हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये असते आणि 3F मध्ये व्हर्टिकल पोझिशन 160 वेल्ड व्हर्टिकल असतो. ओव्हरहेड पोझिशनमध्ये
4F एक्सिस ऑफ वेल्ड हा सुद्धा हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये असतो. ग्रूव्ह वेल्डिंगमध्ये ग्रूव्ह वेल्ड यामध्ये 1G पोझिशनमध्ये फ्लॅट पोझिशनमध्ये प्लेट हॉरिझॉन्टल असतात. 2Gमध्ये हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये प्लेट व्हर्टिकल पोझिशनमध्ये असते आणि 3Gमध्ये प्लेट ही व्हर्टिकल पोझिशनमध्ये असते. ओव्हरहेड पोझिशनमध्ये प्लेट ही हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये असते. याच्यावरून एक लक्षात येतं की फिलेट वेल्डला F अक्षराने, इंग्रजी F अक्षराने दर्शवल्या जाते. फ्लॅट पोझिशन 1F, हॉरिझॉन्टल पोझिशन 2F, व्हर्टिकल पोझिशन 3F आणि ओव्हरहेड पोझिशन 4F. त्याचप्रमाणे ग्रूव्ह वेल्डिंगला ग्रूव्ह फार G म्हणजे G इंग्रजी अक्षराने दर्शवल्या जाते. फ्लॅट पोझिशनमध्ये 1G, हॉरिझॉन्टल पोझिशनला 2G, व्हर्टिकल पोझिशनला 3G आणि ओव्हरहेड पोझिशनला 4G. पाईप वेल्डिंग पोझिशनमध्ये पाईप वेल्डिंगला वेल्डिंग करत असताना 4 पोझिशनमध्ये वेल्डिंग केल्या जाते. 1G, 2G, 5G आणि 6G. तर 1G पोझिशनला फ्लॅट पोझिशन म्हटल्या जाते. यामध्ये पाईपचा एक्सिस हा हॉरिझॉन्टल स्थितीत असतो आणि पाईपला फिरवून वेल्डिंग केल्या जाते. हॉरिझॉन्टल पोझिशन 2G पोझिशन यामध्ये एक्सिस ऑफ पाईप व्हर्टिकल असतो. उभ्या स्थितीत पाईपचा एक्सिस असतो आणि यालासुद्धा गोल फिरवून वेल्डिंग केल्या जाते. 5G पोझिशनमध्ये पाईपचा एक्सिस हा हॉरिझॉन्टल स्थितीत असतो आणि पाईप फिक्स असतो. पाईपच्या सभोवताल फिरून वेल्डरला वेल्ड करावी लागते. त्यानंतर 6G पोझिशनमध्ये पाईपचा एक्सिस हा इन्क्लाइन स्थितीत आणि फिक्स स्थितीत असतो आणि यामध्ये सुद्धा वेल्डरला पाईपच्या सभोवताल फिरून वेल्डिंग करावी लागते. या चार्टमध्ये वेगवेगळ्या वेल्डिंग पोझिशन दाखवलेल्या आहेत आणि उतार स्लोप काय असतो आणि रोटेशन कशा पद्धतीनं केली जाते इलेक्ट्रोडची हे दर्शवली आहे. तर सपाट फ्लॅट पोझिशनला इंग्रजी F अक्षराने दर्शवतात. यामध्ये स्लोप हा 10 अंशपेक्षा जास्त नसतो आणि रोटेशन हे सुद्धा 10 अंशपेक्षा जास्त नसते. आडवी पोझिशन हॉरिझॉन्टल पोझिशन याला इंग्रजी H अक्षराने दर्शवतात. यामध्ये स्लोप हा 10 अंशपेक्षा जास्त नसतो आणि रोटेशनसुद्धा 10 अंशपेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असते. उभी व्हर्टिकल पोझिशन याला इंग्रजी V अक्षराने दर्शवतात. 45 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापर्यंत याचा स्लोप असतो आणि रोटेशन ही कोणत्याही पद्धतीने करता येते. ओव्हरहेड पोझिशन यामध्ये ओव्हरहेड पोझिशनला इंग्रजी O अक्षराने दर्शवल्या जाते आणि स्लोप हा 45 अंशापेक्षा जास्त असते आणि रोटेशन ही 90 अंशापेक्षा जास्त असते. इन्क्लाइन पोझिशनमध्ये याला इंग्रजी I अक्षराने दर्शवतात. स्लोप हा 10 अंशापेक्षा जास्त आणि 45 अंशापेक्षा कमी असते आणि रोटेशन ही 90 अंशापेक्षा जास्त असते. अशा प्रकारे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये वेल्डिंग पोझिशन, पाईप वेल्डिंग पोझिशन सुद्धा बघितले. फिलेट वेल्ड, ग्रूव्ह वेल्ड आणि पाईप पोझिशन बघितले. त्यानंतर स्लोप ऑफ वेल्ड आणि रोटेशन ऑफ इलेक्ट्रोड कशा पद्धतीनं करायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघितले. तर आपण सविस्तरपणे वेल्डिंग पोझिशन बघितल्या. त्या वेल्डिंग पोझिशन आपल्याला समजल्या का? हो सर.
प्लेट मधल्या कुठल्या आणि पाईप मधल्या कुठल्या. आपण प्लेटला जर ग्रूव्ह मारला आणि त्यानंतर जर वेल्डिंग करत आहोत तर त्या पोझिशन सुद्धा आपल्याला सांगता आल्या पाहिजे का रिपीट करावं लागेल? गरज आहे का? नाही. मग आता बोकडे तुम्ही सांगा, पाईप मधल्या जर आपण ग्रूव्ह मारलं, दोन प्लेट आहे आणि आपल्याला सिंगल वी बट जॉईंट मारायचा आहे आणि आडव्या स्थितीत ठेवून मारायचा आहे, पोझिशन कोणती राहील? हॉरिझॉन्टल. आणि कशाने दर्शवणार आपण? म्हणजे 1F 2F का कशाने दर्शवणार? 1G बरोबर आहे का? 2G बरोबर आहे का? 2G याला कसं दर्शवलंय? सिंगल वी बट जॉईंट आहे आणि प्लेट कशी ठेवत आहोत आपण? हॉरिझॉन्टल ठेवत आहोत. तर त्यावेळेस ती पोझिशन काय होईल? 2G पोझिशन होईल. कारण मी जे सांगितलं आहे तुम्हाला, पहिली पोझिशन कोणती आहे? कोणती आहे? फ्लॅट पोझिशनला काय म्हणतो आपण? डाऊन हँड पोझिशन म्हणतो. पण जर तिला आपण ग्रूव्ह वगैरे मारला नाही तर तिला काय बोलणार? 1F. जेव्हा ग्रूव्ह मारू तर काय बोलणार? 1G. मला सांगा, आपल्याला प्लेट ही उभ्या स्थितीत आहे, उभ्या स्थितीत प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये आपण डबल वी बट जॉईंट आपल्याला मारायचा आहे, डबल वी बट जॉईंट. तर पोझिशन कुठली होईल? बघा, पुन्हा ऐका बरोबर. क्वेश्चन काळजीपूर्वक जे बोलताना एक एक कडे लक्ष द्यायचं. प्लेट कशी आहे? उभ्या स्थितीत आहे. उभ्या स्थितीत आपल्याला प्लेटची पोझिशन मारायची आहे, वेल्डिंग आपण, आणि त्याच्यात ग्रूव्ह केलाय कोणता? डबल वी. आता सांगा कुठली होईल पोझिशन? व्हर्टिकल पोझिशन. मानसी सांग, या पोझिशनला आपण कशाला दर्शवणार? कशाने दर्शवणार? सिम्बॉल का लिहिणार तुम्ही? काय? उभे आहो. बरोबर आहे. बस. तर कॉन्फिडेंटली आपल्याला सांगता आला पाहिजे, तुम्हाला समजते, परंतु तुम्ही बरोबर जर सांगितले तर आपल्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही निश्चित सक्सेस व्हाल. पाईप मधल्या पोझिशन किती काय? 4 पोझिशन आहे. 6G पोझिशन मध्ये पाईप कसा राहील? इन्क्लाइन पोझिशन राहील. पाईप कसा राहील? इन्क्लाइन पोझिशन. या इन्क्लाइन पोझिशन मध्ये सुद्धा एक्सिस त्याचा काय असते? फिक्स असते. आपल्याला त्याच्या भोवती फिरून वेल्डिंग मारावं लागेल. तर ह्या वेल्डिंग पोझिशन आहे, ह्या इंटरव्ह्यू मध्ये नेहमी विचारल्या जातात. ठीक आहे, समजल्या? तर आपल्याला असाइनमेंट देतो आहे, आपण सर्वजण त्या पोझिशनचे नाव लिहून आणायचे आणि वेल्डर कोणत्या स्थितीत राहील हे सुद्धा उद्या विचारणार तेव्हा सांगता आलं पाहिजे. आपण लाईव्ह डेमो घेऊ त्यावेळेस, आणि त्यावेळेस पोझिशन कशी राहील तुमची इलेक्ट्रोड घेऊन ही दाखवायची आहे तुम्हाला. लक्षात आलं? हो सर. आज पुन्हा घरी गेल्यावर त्याची उजळणी करा. धन्यवाद.